सुप्रभात दीपाली, काय चाललंय? काय नाही, आज मस्त श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे त्यामुळं मी नाही का साबुदाण्याची खीर बनवते. कारण मिठातलं खायचं नाहीये ना. हो का? मिठाला काय होतं? म्हणतात असं की महादेवाच्या उपवासाला मिठाचं चालत नाही. त्यामुळे मी इथं नाही का साबुदाणा भिजू घातला. हो का? श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या तुला हार्दिक शुभेच्छा. उपवास तू धरला की नाही? तुला नाही जमत? नाही, आईला मला नाही, तुम्हाला आईलाच फक्त. आणि मी नाही का इथं तूप टाकलं, तुपामध्ये ड्रायफ्रुट्स टाकले कट केलेले. ड्रायफ्रुट्स चालते का त्याला? हा. अरे वा. मग ते काजू बदाम आहे ना, ते चालते उपवासाला. आणि इकडे दूध पण आणलेलं आहे, मस्त अशी खीर बनवणार आहे आता उपवासाची. उपवासाला काही चालू राहिलं आजकाल लोक. काय काय टाकलं आता खिरीला का? तर हे बघा, गावरान तूप टाकलं होतं, त्याच्यात ड्रायफ्रुट्स टाकले, थोडे लाल होऊ दिले, आणि त्याच्यानंतर दूध सोडलं. आता मी थोडं असं अर्धा शब्दाला बारीक केलेला आहे मिक्सर मध्ये, म्हणजे ते घट्ट होतो आणि बाकीचा असाच ठेवला. मग ते छान लागतं खायला पण, म्हणजे घट्ट पण बनतं आणि शाबू पण दिसतं. हा, दोन्ही पण होतं शब्दातच. तर हे बघा, याला उकळी आलेली आहे आता दुधाला, आणि मी हे साबुदाण्याचं पाणी याच्यात सोडते आणि हा पण साबुदाणा टाकून देते. काढून ठेवायचं होतं पाण्यातून बाहेर. नाही, ते मला उशीर झाला ना साबुदाणा भिजू घालायला, भिजू द्यायला. आता 1 तास झाला साबुदाणा भिजू घालायला. आणि आपलं पिल्लू मस्त झोपलेलं आहे बरं का तिकडे. आणि माझी देवपूजा पण बाकी आहे, पण आईला थोडी गडबडी जायची, कामाला 9 वाजले तर त्यांचा टाइम झाला, म्हणून म्हणलं आधी करून घ्यावा. आणि प्रसादाला पण कामी येतात, कारण देवपूजा झाली की लगेच प्रसाद ठेवता येतो, आहे का नाही? आणि आम्हाला थोडं महादेवाच्या मंदिरात पण जायचं आज श्रावण सोमवारचं, म्हणलं अभिषेक करून घेऊ, चांगला राहतो ना, आहे ना? एवढं पाणी पतली नाही व्हायची का? नाही, तिला घट शिजल्यावर ती अजून घट होती. आपले तांदळाची खीरसारखी सेम. आम्हाला काय येतं, आम्ही थोडी स्वयंपाक करतो, तुमचं काम आहे ते. टाक अजून, टाकू टाक, देवातून तेवढं टाकते अजून बाहेर लागते, आहे काय? हे बघा मस्त असं. हे शाबू कशाला ठेवलंय? याच्या साखर टाकायची बाकी बरं का, नाही तर म्हणतात फिक्कीच खाऊ घालते काय. याच्यात मी साखर टाकते आता. आणि आमचं पिल्लू तर काल गेलंय, तुम्हाला सांगितलंच मी की मामा जिगू मामाच्या गावाला गेले नाही तर आता मध्ये केलं असतं तिने, आहे ना? मम्मा म्हणले की पप्पा पप्पा चला आपण दूध आण. आता ह्या टाइमला उठते ती आणि म्हणते मला की पप्पा चला दूध आणायला जाऊ. आम्हाला पण करमत नाही ती गेली तर. असं घरात सकाळीच व्हिडिओ कॉल आलता, आहे ना? तिथे सकाळीच व्हिडिओ कॉल आलता. इकडे खीर शिजायला टाकली, आता शिजेपर्यंत मी नाही का इकडं पूजेची ताट करून ठेवते, म्हणजे बाळ उठलं ना तर मग मला पुन्हा टाइम नाही भेटायचा. ते बघा, बाळाला लगेच आवाज आला बाळाचा. तर इकडे बघा, मी पूजासाठी महादेवाच्या मंदिरात जायचे मला. आता भस्म घेतलेला आहे, चंदन घेतलं, हळदी कुंकाची डबी घेतली, आणि यांनी बेल पण आणलेला आहे, मस्त 108 बेल व्हायचा आहे. आणि इथे करायचं पंचामृताचा अभिषेक करायचा आहे ना, त्यामुळे पंचामृत पण एकत्र करावं लागणार आहे सगळं. आणि हे घेतलं दूध. हे बघा, आमचं पिल्लू उठलेलं आहे. माझं सगळं काही काम होत नाही की लगे हे उठून बसतं माकड. याला लगेच डोळे येते, हे पा याला सू आणि शी दोन्ही पण केलं तर त्याच्यामुळे उठली बरं का, नाही तर उठत नाही ती. रात्रभर जागेलं, आज रात्रभर जागी होती. मी सकाळी 5:30ला झोपलो हिच्यामुळे. आणि मी झोपले पण मला माहित नाही मी कशी झोपले. तू 1:30 वाजेपासून झोपत गेली, त्याच्यानंतर मीच जागी राहिली. पण मग मला थोडंसं शांत झोपच नाही लागली. मी 5:30 वाजेपर्यंत जागी होतो. 5:30 हिला रात्रभर झोपू दिलं नाही ना. आता पण अशी माकडावानी करते. आता पण एवढी जागी आहे, रडत नाही बरं का, काही नाही, मस्त खेळत होती रात्रभर. पण मग झोका बंद झाला, तिला बोलणं बंद केलं, कर धांगडूस करते, धांगडू, होय ना? तिला असं लागतं माणूस बाजूला बसेल.
कोणी म्हणेन का ही पोरगी रात्रभर जागलेली पाहिजे डोळे. आता मस्त गाणे चालू इकडे बम बम भोलेचे गाणे लावून दिलेले आहेत. पण म्युझिकचा आवाज आपण बंद केलेला आहे कारण आपल्याला कॉपीराइट येतो त्यामुळं. काय मम्मी आता का मम्मी कुठे गेली अलग डक मध्ये ते इकडे पाहत होती का इकडे पाहत होती इकडे मग लागली रडायला चालली चालली आवर लागलं की तू अरे बा आता दूर झालं डबा भरला डबा भरले काय हो का आता तुझी आंघोळ बाकी नसती मी करू राहिला होता आंघोळ झालं काय देवपूजा बाकी राहिली मग काय दीपाली करीन दीपाली पोळी ठीक येऊ मग हा तर चला माझी देवपूजा झालेली आहे. मस्त अशी देवपूजा केली, प्रसन्न वाटतंय. आणि तुम्ही मला थोडे फुलं काढून द्या, माझा हात पुरत नाहीये. कारण देवपूजा जर केली आणि फुलं जर नाही मांडली तर तेवढं असं फुलफुलीत नाही वाटत. आणि फुलं जर ठेवले तर भारी वाटतं, एकदम मस्त देवपूजा केल्यासारखं वाटतं. तर बाहेर मी जाते लवकर. तर हे बघा देवपूजा मस्त झालेली आहे. यांनी फुलं पण ठेवून दिलेले आहे कारण बाळ रडत होतं म्हणून मी बाळाला घेऊन बसले होते. तर आणि मस्त अशी खीर केली होती ती आपली, तर ती पण ठेवली प्रसादामध्ये. आणि माझी देवपूजा यांनी केली पूर्ण. तर चला इकडे या. काय झालं धरा असं. हा बाबू दर्शन सदा खुश रहा. तर चला जाऊ मग मंदिरात आता. जाऊ चला जाऊ बाळ रडू राहिले. हा बाजार. हा हे बघा आमच्या घरी एक मांजर येते बर का, रोज येते. दीदी मी तिला काढून दिलं, दूध सांडून देते. दूध पिली ती पण बाळाला नाही का म्हणून बाळ डोक्यात टाकलं तिला काढून दिलं, दरवाजे पण लावून घेतला. मी पहिले तिला दूध ठेवलं होतं, तिनं पिलं, ती गेली. मी परत आणलं होतं व्हिडिओ टाकासाठी दाखासाठी, पण हिला त्याला काढून दिला तोपर्यंत. पण मग रोज हाकलून देत होतं, आजच दूध पाजलं तिला. त्याला जाऊ दे नेक्स्ट टाइम. कारण की ते पाजायला काही नाही, पण ते येतात आणि दूध सांडून चालले जातात. कारण की तिने 1-2 वेळेस दूध सांडून गेलेली आहे ना. हा त्याच्यामुळे काढून दिलं. बरोबर आहे, ठीक आहे. तसं दूध पेली होती, एकदा दूध पाजलं तिला, परत आणलं. तुम्ही पंचामृत घेतलं त्याच्यात मी तूप टाकलं होतं ना, सगळं थंड झालं आणि याच्यात पाणी घेतलं. चला जाऊ आता मंदिरात. गाडीवरचा व्हिडिओ काढता येणार नाही कारण मला माझं ताटे बॉटल मोबाईल धरायला, त्याच्यामुळे मला तिसरा हात लावा लागेल. चलो प्रसाद ते सगळं ठेवला. हे बघा खूप छान अशी मूर्ती आहे. सगळे भक्त इथं
पूजा करून गेलेले आहेत आणि आज पहिला सोमवार असल्यामुळं मस्त वाटतंय. तर बघा सगळे भक्त इथे पूजा करून गेलेली आहे. आम्हाला थोडासा उशीर झाला घरून यायला. तर खूप छान मंदिर आहे इथंच चिकलठाण्यामध्ये. जायचं घरी. चला मैत्रिणी, पहिला सोमवार आमचा खूप छान गेलेला आहे कारण आम्ही दोघं पण सोबत होते आणि भोलेनाथाच्या आशीर्वादाने असं तुमचं प्रेम आमच्यावर राहू द्या. तर चला आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओ मध्ये आणि व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल धन्यवाद. श्रावण सोमवारच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. माझ्या जय भोलेनाथ. जय भोलेनाथ.